जिजाऊचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा गाली तीत लावून बाळा काजळ घाला डोळा उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगर वाळा गाली तीत लावून पूर्ण जगभरात साजरा महोत्सव साजरा केला जातो. काय सांगाल आज दिवशी काय शुभेच्छा? कसं आहे, शिवाजी महाराजांची जयंती रोजच असायला हवी, कारण ते महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि त्यांची जयंती आपण रोजच साजरी करायला हवी. शिवजयंती महोत्सव आज त्यांची शासनाच्या ह्याच्याप्रमाणे आज जी काही महाराष्ट्रावर जो उत्सव साजरा होतोय, महोत्सव साजरा होतोय, त्याबद्दल मला महाराष्ट्रातील सर्व जनतेंना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. शिवजयंतीनिमित्त त्यांच्या आदर्शावरच सर्व तरुण पिढीने पुढे वाटचाल करायला हवी असं मला एकत्र वाटतंय. आणि तरुणांनी महाराजांचा जो काही इतिहास आहे किंवा संभाजी महाराजांचा जो इतिहास आहे त्याचं खरोखर वाचन करायला हवं. कारण अलीकडच्या पिढीला शिवाजी महाराज असो किंवा संभाजी महाराज हे कुठे पाठ्यपुस्तकात शिकायला मिळत नाहीत. 1-2-3 त्यांचे ते एपिसोड इन्सिडेंट सोडले तर बाकी काही शिकायला मिळत नाही. तर संपूर्ण हे शिकलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी वाचन संस्कृती जी आहे हे तरुणांमध्ये वृद्धिंगत होणं गरजेचं आहे. आणि त्यातून महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे दोन्हीही व्यक्तिमत्व महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी काय होते हे समजेल. धन्यवाद. जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते, असं मी या इकडे आला शुभेच्छा दिल्यात. काय सांगा? छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती अतिशय थाटात आमचे मुकेश सरांच्या वतीने साजरी केली जाते. मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. श्री छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं सर्वांचं एक दैवत आहे आणि आमची स्फूर्तीस्थान आहे. कामाची सुरुवात ही छत्रपतींचं नाव घेऊनच आम्ही करतो आणि छत्रपतींचा जयघोष हीच आमची खरी ताकद आहे. मला असं वाटतं प्रत्येक महाराष्ट्रातल्या तरुणाने छत्रपतींचा आदर्श समोर ठेवला पाहिजे आणि समाजाची सेवा करण्याचं त्यांनी व्रत हाती घेतलं पाहिजे. पुन्हा एकदा सरांचं मनापासून आभार व्यक्त करतो आहे की अतिशय सुंदर असा सोहळा त्यांनी या ठिकाणी आयोजित केला आणि त्या सोहळ्याला त्यांनी आम्हाला निमंत्रित केलं. विविध कार्यक्रम मुकेश सरांनी साजरे केले होते. महाराजांचा कुठला आदर्श लोकांनी घ्यावा आणि यापुढे राजकारणामध्ये यावा? महाराजांची सगळ्याच गोष्टीत आदर्श होते. ते लढवय्ये होते, आदर्श राजकारणी होते, आदर्श प्रशासन चालवणारे होते. त्यामुळे छत्रपतींचा प्रत्येक गुण हा घेण्यासारखा आहे आणि मला असं वाटतं ते आपली महाराष्ट्रातील जनतेची स्फूर्ती आहे. सगळ्यांनी ते अनुकरण केलं पाहिजे. महाराष्ट्राचा वाढदिवस आहे, जयंती महोत्सव मोठा साजरा केला जातो, पूर्ण जगभरामध्ये साजरा केला. पण दादरमध्ये तुम्ही जी कलाकौशल्य आणि दाखवलं ती पारंपरिकपणा लोकांसमोर मांडतात. काय सांगाल? बरेचसे सगळ्या पक्षातले नेते जाऊन गेले, त्यावर कळते की तुमची किती आहे, काय सांगतात? पहिली तर येथे जमलेले सारे हिंदू बांधव भगिनींनो माझा पहिल्या तर इकडे जमलेले सारे जे बांधव भगिनींनो त्यांना शिवजयंतीची खूप हार्दिक शुभेच्छा. शिवाजी जयंती हे आपला ॲक्च्युली कार्यक्रम बोलायला गेले तर हे आपल्या सर्वात हिंदू धर्मामध्ये सर्वात मोठा कार्यक्रम ॲक्च्युली बघितलं गेलं तर असं आहे. आज जे यूथ आहे, यूथना व्हॅलेंटाईन डे कधी साजरा होतो आहे, रोज डे कधी साजरा होतो आहे, चिल्ड्रन्स डे कधी साजरा होतो आहे हे सर्व माहीत आहे. पण 19 तारखेला शिवजयंती आहे ही खूप कमी लोकांना माहीत आहे. त्यांचा ते कुठे जन्माला आले, रायगड किल्ला काय होता याची माहिती आता यूथला पाहिजे. आता हे टाईम आला आहे की महाराष्ट्रामध्ये जे लोक आता 15, 16, 17, 18 वर्षाचे मुलं जे आहे ते पुढे जाऊन त्यांना शिवाजी महाराजाबद्दल, संभाजी महाराजाबद्दल सर्व माहिती पाहिजे. आज जे आपले किल्ले आहे एक पण आपला किल्ला व्यवस्थित नाही आहे. तर हे जे किल्ले आता आपण एकत्र येऊन त्या किल्ल्यांसोबत आपल्याला काय करावं लागणार. आता तुम्ही बघितलं तर मुघलांचे सर्व आता ताजमहल, बीबीचा मकबरा सर्व किती चांगले आहे, पण आपला एक पण किल्ला तसा नाही आहे करून. ते आपला महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की आपल्या महाराजांचा पण आता किल्ला राहिला नाही करून, व्यवस्थितपणे राहिला नाही.
म्हणून मी हे याचा कार्यक्रम करून त्यांना समजायचा प्रयत्न करतोय की तुम्ही जे फॅन्सी जे आता व्हॅलेंटाईन डे रोज डे जे साजरा करताय ते न साजरा करत तुम्ही शिवाजी जयंती किंवा संभाजी जयंती हे साजरा या सगळ्या गोष्टी इतिहासातला कांदे होत चालत पण तुम्ही मात्र का अशा उत्सवातून ते लोकांसोबत मानलं काय गरज काय करायची गरज आहे? ॲक्च्युली माझे स्टुडंट्स मला विचारतात की सर तुम्ही महाराजांना दैवत बोलता, महाराज दैवत आहे का? ॲक्च्युली खरं बोलायला गेलो तर महाराज नसले असते तर आपले देऊळ नसले असते, तर तिकडे आपण कुठे जाऊन दिवा लावला असता. तर आपण जेव्हा पण मंदिरामध्ये जातो दिवा लावतो तर आपल्याला आपले वाघाचा मनामध्ये प्रत्येक वेळी स्मरण केलंच पाहिजे. आणि या प्रोग्राम केल्यानंतर मी लोकांना हे बोलू इच्छितो की तुम्ही पण प्रत्येक वर्षी हे कार्यक्रम मी करणार की कोणी करणार हे आवश्यक नाही. राजनेता येणार, राजनेता बदलणार, पण तुम्ही हे प्रत्येक माणसाने, प्रत्येक महाराष्ट्राच्या माणसाने, प्रत्येक भारताच्या माणसाने शिवजयंतीचा कार्यक्रम साजरा केला. महाराजांनी मावळे घडवले, तुम्ही मायदेशाच्या माध्यमातून विद्यार्थी घडवत आहे, काय त्यांना आज सांगितलं? मी जेव्हा हे क्लासेस स्टार्ट केला तर ॲक्च्युली बोलायचं गेलं तर 25 वर्ष झाले. आणि 25 वर्ष जेव्हा आपण स्टार्ट केलं तर मी एकदा शाळेमध्ये एक टीचरने मला विचारलं होतं की तुम्ही एक फ्रीडम फायटर्सला लिहा. तेव्हा मी शिवाजी महाराजांना लिहिलं होतं, तर मला टीचरनी मार्क दिले नव्हते. तर मी माझ्या स्टुडंटला प्रत्येक दिवस महाराजांबद्दल, संभाजी महाराजांबद्दल, तुम्ही महाराजाच्या 5वीच्या मुलाला पण विचारला की संभाजी महाराज, शिवाजी महाराज कोण होते ते पण तुम्हाला सांगतं. आता छावा मूवी आज नवीन आली आहे ते तुम्ही बघितलं असेल, त्याच्या नंतरचा भाग पण मी त्यांना सांगितलं कसा घडला, काय घडला करून. काय संकल्प मुलांनी विद्यार्थी घ्यावा असं तुम्हाला वाटतं? शिवाजी महाराज एक राजा तर आहेच, आपले महाराज आहेत, त्याच्यामध्ये काही कोणाच शंकाच नाही. पण खरं सांगितलं गेले तर आपले ते दैवत आहे आणि सर्वांना त्यांना दैवत मानून घ्यायला पाहिजे. धन्यवाद सर. काय सांगाल आज जिग्नेशच्या माध्यमातून जी ऐतिहासिक पारंपरिक पद्धती तुम्ही जपण्याचा प्रयत्न केला, आज प्रत्यक्षतापणमध्ये हॅट्सऑफ होते, शब्द नाही आहेत. कसं काय जमतं, मुलांना कसं तयार केलं आणि आजच्या या आपल्या राजाच्या जयंतीच्या उत्सवामध्ये तुम्ही सादरीकरण केलं, काय सांगाल? सर्वप्रथम सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा. आणि हा आपल्या असल मातीतला मराठमोळा खेळ, त्यामुळे आम्ही हा जपण्याचा प्रयत्न केला. आणि आम्हाला सगळ्या भाग्यवान समजतो की शिवाजी जयंतीच्या दिवशी, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी आम्हाला हा खेळ सादर करण्याचा एक प्रयत्न होता की जेणेकरून हा खेळ सर्वांपर्यंत पोचावा. ह्या सगळ्या गोष्टी काल्याबाई होत चालल्यात, यांना कुठेतरी उजाळा मिळणार म्हणून काय हे करायला? काळाबाळे होत चालल्या म्हणून आम्ही सगळे छोटी मंडळी, आम्ही मोठी मंडळी हाच प्रयत्न करतो की प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रात असो किंवा महाराष्ट्राच्या बाहेर असो प्रत्येक गल्ल्यागोळ्यात जाऊन आम्ही मल्लखांब सादर करतो, जेणेकरून येणार प्रत्येक माणसाला मल्लखांबाबद्दल त्याचं महत्त्व समजावं आणि तो मल्लखांब हा खेळ सर्वांपर्यंत पोहोचावा. ठीक आहे. आणि अजूनही लोकांनी याच्या मुलांनी उतरावं नवं युवकांनी, त्यासाठी त्यासाठी आम्ही सगळ्यात लहानातला लहान मुलगा आहे, सगळ्यात मोठा मुलगासुद्धा आहे की जेणेकरून प्रत्येक वयातले मुलं हा मल्लखांब खेळू शकतात. हा संदेश आम्हा सर्वांपर्यंत पोहोचवायचा आहे, जेणेकरून प्रत्येकजण. याचं नाव सांगा. आमच्या या टीमचं नाव आहे मल्लखांब आर्टिस्ट इंडिया टीम आणि आम्ही प्रतिष्ठानगरमधून आलेलो आहोत. किती वर्षापासून करतो आणि काय कसं वाटलं? भीती नाही वाटत? नाही. का सांग. कसं वाटतं? तुझ्या मित्रांनी पण करावं असं वाटतं का? वाटतं. मग काय सांगशील त्यांना? ताई बोल ना, तू मस्त थरारक केलंस, मी पण घाबरलो. तू घाबरलीस का? नाही. कसं वाटतं तुला? कसं छान वाटतंय. हा. आणि पडशील वगैरे, हातपाय तुला नाही वाटत काय? असं काय नाही. आणि दुसरी मुलं तुझ्यासारखे करू शकतात? करू शकतात. का करते? प्रॅक्टिस करू शकतात सगळे. शाळेत जाते कितवीला आहेस? 5वीला आहे. क्या काही बोलते तू? अरे वा. मला काय सांगशील? चांगलं वाटतंय मलखांब वगैरे करून. भीती तर बिलकुलच नाही वाटत आहे करताना. मी 1 वर्ष झाले मलखांब करते. अरे वा, चांगला बॅलन्स सांभाळायस तू ह्या बोलताना पण.